या महाराष्ट्राचे पहिले छत्रपती, पहिले धनी छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाप्रित्यर्थ म्हणजे शिवजन्मोत्सवाप्रित्यर्थ पवित्र असणारं हे गाव इसाद. आणि इसाद या गावी पवित्र असणारं शिवतीर्थ. तिथं गाभाऱ्यात असं गेलं की असं खरंच वाटतं आपण रायगडावर आलो की काय. चमकणारे घरं अनेक पाहिलेत, पण गावातलं चमकणारं शिवस्मारक मी पहिल्यांदा पाहिले बरं का. अत्यंत सुंदर आहे. म्हणजे अनेक मोठे मोठे आहेत, पण तुम्ही इतकं चमकवले ना. सोन्यासारख्या राजाच्या मंदिराला सोन्यासारखाच कलर दिला बरं का तुम्ही. मला ही संकल्पना फार आवडली. आणि गावागावात छत्रपतींचे पुतळे नाहीत असं नाही, गाव तिथं छत्रपती महाराजांचे पुतळे आहेत. आणि माझ्या गावात मंदिर आहे बरं का छत्रपती शिवरायांचं, एक पहिलं मंदिर. अर्धाकृती पुतळा प्रत्येक ठिकाणी असतो, पण एकमेव मला वाटतं जालना जिल्ह्यात मराठवाड्यात माझं पहिलं गाव असेल दैठणा खुर्द, तालुका परतूर, जिल्हा जालना, जिथे छत्रपतींचा पूर्ण पुतळा आहे आणि छत्रपतींचं मंदिर आहे. तिथं तुळजाभवानी सुद्धा आहे. छत्रपतींचे पुतळे गावागावात आहेत, महाराजांच्या अश्वारूढ मूर्त्या सुद्धा गावागावात आहेत. पण छत्रपतींसोबत त्यांचे मावळे उभे करणारं मराठवाड्यातलं पहिलं गाव म्हणजे श्री क्षेत्र इसाद. मला ही संकल्पना फार आवडली. राजांचा इतिहास माहीत नाही असा जीव नाही भारतातला, त्याला राजांचा इतिहास. आणि मला असं वाटतं की ज्याला छत्रपतींचा इतिहास माहीत नाही अशा अवलादी कमरात लाता घालून हद्दपार केल्या पाहिजेत. आमच्या गावातले एक मुस्लिम गृहस्थ येतं अहमदबाई म्हणून. गावातल्या सप्त्यात पण तो माणूस वाढायला असतो. कोणतं धार्मिक कार्य असेल, मराठ्याच्या घरात, हिंदूच्या घरात कोणी मेलं तर हा माणूस मौतीला पुढं असतो. त्या अहमदबाईने टाकली पोल्ट्री फार्म. म्हणजे मला हे जास्त विस्तार करायचं नाही. त्यांनी सांगितलं, महाराज हमारे पोल्ट्री फार्म मी मुर्गी. म्हणलं बरं, ज्याचा त्याचा व्यवसाय ज्याला त्याला वाटून दिलेला आहे. लेकिन मेरी जो मुर्गी वो मेरा दाना खाती, मेरा पाणी पिती, अंडा देणे के लिए शेजारच्या घरात जाती. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? मुर्गी जर इथला पाणी खात असेल, इथला दाना खात असेल आणि अंडे द्यायला जर शेजारच्या घरात जात असेल, म्हटलं उस मुर्गी का बिस्मिल्ला कर दो. जे भारतावर प्रेम करतात, जे हिंदूवर प्रेम करतात, जे भारत देशावर प्रेम करतात, ते हिंदू आम्हाला कधीच अप्रिय नाही, ते आमचेच आहेत. आजही पहा तुम्ही, भारतातला कण न कण भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांवर प्रेम करतो. त्या माणसावरती आपण धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम केलेलं आहे. छत्रपती शिवरायांची जी लढाई होती धर्माच्या विरोधात नव्हती, तर माणुसकीच्या विरोधात जे बंड पुकारत होते त्यांच्या विरोधात छत्रपतींनी बंड पुकारलं. विठ्ठल जे भारतावर प्रेम करतात, ते मुस्लिम जरी असले तरी ते आमचे भारतीय मुस्लिम आहेत, त्यांच्यासोबत आम्ही भाईचारा करू. पण खात असाल भारताचं, गात असाल पाकिस्तानचं, ते या गोष्टी विरुद्ध आहेत. दुसऱ्याची माय किती वेश्या हे पाहू नका, पण तुमची माय किती प्रतिव्रता हे जगाला ठणकावून सांगा. विठ्ठल अत्यंत प्रयत्नातून आपण उभारलेलं हे शिवस्मारक, मला ही प्रतिकृती संकल्पना फार आवडली. मी खरंच कौतुक करेल तुमच्या गावचं आणि गावच्या तरुण मंडळाचं. आता आपण आपल्यासाठी जोरदार टाळी वाजवा. मला ज्यावेळी तो लेख पाठवला आणि इथं आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं ना, खूप छान वाटलं. घरं सजवणारे अनेक पाहिलेत, मंदिरं सजवणारे फार थोडे असतात. घरं उभे करणारे अनेक असतात, पण मंदिर उभे करणारे थोडे असतात. तुम्ही म्हणताल की छत्रपती शिवराय काय देव होते का? का त्यांचा एवढा उदो? छत्रपती शिवराय देव होते की नाही या बाबतीत मला वाद घालायचा नाही, पण आज मंदिरातील देव जर जागेवर कोणामुळे असेल तर ते छत्रपती शिवराय. 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिरं असतील, 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिरं असतील, पण ज्यांचं एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयात ज्यांचं मंदिर आहे ते राजे म्हणजे शिवछत्रपती. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजलं किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजलं किल्ल्याच्या डोंगरावर.
माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव काल गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव काल गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव काल गडकिल्ल्याच्या दगडावर आठवा तोकाळ ज्यावेळी धर्मध्वज कलम केले जात होते, भगवत दिसला तरी धर्मध्वज कलम केला जात होता, मंदिरातल्या मूर्त्या उद्ध्वस्त केल्या जात होत्या, तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेच्या मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या अफजल खानाने, देवीच्या मंदिरामध्ये गाय कापली, धर्मध्वज कलम केले जात होते, आया बहिणीची इज्जत वेशीला टांगली जात होती, माणुसकीची लखतर उडवली जात होती. आणि त्यावेळी स्वराज्याची एक ठिणगी पेटली ती विदर्भाच्या मातीमध्ये, स्वराज्याची स्थापना झाली. आणि स्वराज्याचा इतिहास जरी घडला असेल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मातीमध्ये, पण ठिणगी पेटली मात्र विदर्भातून. प्रतिपश्चंद्र लेखे वर देशनूर विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक वादळ असं आलं, माणुसकी म्हणजे काय, छत्रपतींचं बंड पुकार, छत्रपतींचं जो वाद होता हा कोण्या धर्माच्या विरोधात नव्हता माईबाप. त्यावेळी 18 पगड जातीची माणसं एका छताखाली नांदत होती. साडी कोळी तेली तांबोळी कहार महार कुंभार चांभार नावी वाणी कैकाडी भिल हटकर धनगर ब्राह्मण वंजारी बंजारा मराठा 18 पगड जातीची माणसं होती. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांमध्ये अंगरक्षकांमध्ये सुद्धा मुस्लिम होते. छत्रपतींनी धर्माविरुद्ध विरोध नाही केला. जे माणुसकीच्या विरोधात चालत होते त्यांच्या विरोधात छत्रपतींनी बंड पुकारलं. धर्म संस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, मागे झाले पुढेही होणार हे देणे ईश्वराचे. हे जगदंबे भगवती माते, सायलेंट करा मोबाईल. तुझा तू वाढवी राजा म्लेच्छ संहार झाला, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. बुडाला औरंगजा पापी आनंद वन भुवरी, बुडाला औरंगजा पापी आनंद वन भुवरी. अरे फिक्र ना कर नादाने शिवा का आखाडाय. अफजल खानाचं वध तुम्हाला सगळ्यांना माहिती. अफजल खानाचा छत्रपतींनी केलेला वध हे युद्धाचं जे छत्रपती शिवरायांचा जो गनिमी कावा होता, आजही अनेक देशांच्या सैन्य दलामध्ये सैन्यांना अफजल खानाचा वध नकाशासहित शिकवला जातो. हे छत्रपतींचं तत्वज्ञानी. फिक्र ना कर नादान ये शिवा का आखाड़ा है, अरे यहाँ से अफजल को एक ही डाव में उखाड़ा है. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले. हळूहळू बडून पाप सर गेला पावन केला कृष्णेचा घाट, केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. लाविली गुलामीची वाट, लाविली गुलामीची वाट, लाविली गुलामीची वाट, लाविली गुलामीची वाट. मराठी शाही समीर विला तारदीने, मराठी शाही समीर विला तारदीने, आणि सारे दर्याला तारदीने. छत्रपती शिवाजी महाराज की विशेष मला आवडलं तुम्ही इथं तानाजी मालुसरे आणि अजून कोण आहे जिवाजी महाले यांचा होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. तर जिवाजी नसते तर आपल्याला शिवाजी दिसले नसते बरं का. जिवाजी महाले आणि एकीकडे नरवीर तानाजी मालुसरे. राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आपल्या मुलाच्या लग्नाचं आवतान घेऊन आले होते. ज्यावेळी गडावर पोहोचले राजे चिंतेत होते. राजाचं चेहरा पडलेला होता. तेवढ्यात आऊसाहेबांनी सांगितलं, राजा तानाजी मालुसरे येत आहेत. पडलेला चेहरा होता पण क्षणात खुलला. कसंही न केलं तानाजी आपल्या पोराचं लगीन काढले. म्हटले लगीन लगीन अहो राजांनी तर मोहीम काढलेली ती कोंढाण्याची. ज्यावेळी अक्षदाने भरलेली वाटी होती आऊसाहेबांच्या हातात देणार, पण अक्षदाने भरलेली वाटी बाजूला सारली. लग्नाचं अवतान घेऊन आले तानाजी. आऊसाहेबांना औक्षणाचं ताट सजवलं होतं आणि तानाजीची ओवाळणी करणार
म्हणजे एका शिपायाला एका मावळ्याला सुद्धा छत्रपती शिवरायांच्या नाऊसाहेबांच्या नजरेत किती किंमत होती माहिती. विचार करा तुम्ही. आपल्या दलिंदर अवलादीच्या ह्या गोष्टी कधीच ध्यानात येणार नाहीत. म्हणजे त्यांना जर माहिती असतं असे इतके दलिंदर आपण जन्माला येणार आहेत पुढं, खरंच आपल्यासारखी येडे जन्माला पण नसते घालायचे. ज्यावेळी तानाजी मालुसरीला ओवाळण्यासाठी राजमाता आल्या त्यावेळी तानाजी मालुसरीने हातातली अक्षदाची वाटी बाजूला सरली आणि आऊसाहेबांना बोलतात, काय घालू ओवाळणी राजमाता तू ग महान, शिवा बसला शेजारी तो. एकदम हळू ओढून वाजवायचं हळू. शिवा बसला शेजारी ओवाळील प्रेमान. या ताटात काय ओवाळणी घालू आई, तू आमच्यासाठी जगदंबा स्वरूप आहे. तुझी ओवाळणी म्हणजे काय सामान्य आहे का? तू ओवाळणार म्हणजे तुझ्या ताटात आम्ही काय द्यावं? काय घालू ओवाळणी राजमाता तू ग महान, शिवा बसला शेजारी ओवाळील प्रेमान. आऊसाहेब बोलतात, तान्या हळूहळू, ओवाळणी तशी अवघड आहे, दिशील का रे? आई मागून तर पहा ना. तुम्ही मागत असाल तर हा तान्या पंच प्राणाची ओवाळणी करून तुमच्या ताटात द्यायला तयारी. काय ओवाळणी अवघड अवघड घ्यावा कोंडगड, काय ओवाळणी अवघड अवघड घ्यावा कोंडगड. वैरी तुझ्या पुढं वाकविल मान जी जी, वाकविल मान जी जी जी, वाकविल मान जी जी जी. वारे वा मावळे, निदान टाळे तर आपले शस्त्र तर घासून ठोकी नाही. विठ्ठल अक्षराने भरलेली वाटी बाजूला सारली. राजा आता लगीन कोंडाण्याचं होणार. रायबाच्या लग्नाला 1000 मुहूर्त आहेत, पण कोंडाण्याचं लगीन करण्यासाठी पुन्हा मुहूर्त कधी येणार? ज्यावेळी लग्न ठरलं शेलार मामा म्हणतात, राजा आम्ही पण येणार. ज्याचं लग्न होतं तो रायबा मोहिमेसाठी उड्या मारत होता. अरे रायबा, नवरदेव आहेस तू, घरी जाऊन निरोप दे. मुहूर्त पुढचा धरायचा, आता काय भाकऱ्या पुरणपोळ्या खायच्या तर खा, पुढच्या मुहूर्तावरती लगीन धरू आपण. तू नवरदेव आहेस ना, तुला घरी राहावं लागेल. त्यावेळी रायबाचे वाक्य आहेत. रायबा म्हणतात, राजा लग्न करण्यासाठी आयुष्य पडलंय ना, युद्ध करण्याची संधी उभ्या आयुष्यामध्ये एकदाच मिळत असते. लग्न आयुष्यभर कधी करता येईल? अरे रायबा, फिरायला नाही जायचं, ट्रिपला नाही जायचं. ही का बालाजीची ट्रिप आहे का? हां, काय गोव्याला चाललेत का सगळेजण मिळून? शेलार मामाला म्हटली, बसा तुम्ही, आता रिटायर झालंय तुमचं वय. शेलार मामा म्हणतात, रिटायर जरी झालं असलं तरी सगळे टायर पक्के आहेत अजून. सगळे टायर पक्के असताना मगच परमार्थ करावा. आता हे माझं वय नाही बरं का, मला कुणाचा अपमान नाही करायचा. आमच्याकडे अशा गाड्या येतात ज्या कोण्याच फिटरकडं नीट होत नाही. डिव गळालेले, डीपी जळालेले, फ्यूज उडालेले, शॉर्ट सर्किट झालेले, सगळं फाउंडेशन हलत. ते म्हणतं मला माळगाला, मला वारीला यायचंय. बरं, वारीला यायला चालायला यायला पाहिजे का नाही? चालता आलं का पाहिजे? ते म्हणतं मी टेम्पोत बसून पडून राहीन तर येत आहे. बरं, टेम्पोत का बसा, टेम्पोत चढायचं आणि उतरायचं तर कळायला पाहिजे का नाही? बऱ्याचदा त्या टेम्पोला काय पायऱ्या असतात का शिडीच्या? त्याला वर असते वर असते त्याला दोरी आणि खाली असते ती शिडी. ते वरच्या दोरीला धरतं तर शिडीच्या मध्ये घुसत, शिडीवर पाय ठेवतं, वरची दोरी हुकती. म्हणजे हे आयुष्याचं गणित त्याचं हुकलेलंच असतं, कधी जमलंच नाही त्याला. आणि आता मला पंढरपूरची वारी करायची. 60-65 वर्षानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट पण ड्युटीवर ठेवत नाही, बरोबर आहे ना? ते म्हणतात, आता तुम्ही उरफाट्या फायली धरायला लागले, आता तुम्ही एक दिवस कंपनीला आग लावाल, आता तुम्ही घरीच आराम करा. जर 60-65 वर्षानंतर तुम्हाला सरकार ड्युटीवर ठेवत नसेल, 60-65 वर्षानंतर ॲडमिशन द्यायला आमचा पांडुरंग काय भोळा वाटला का तुम्हाला? विठ्ठल स्वतःचं बोट कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वराच्या पिंडीवर करणारे जगाच्या पाठीवरची एकमेव वीर म्हणजे राजा शिवछत्रपती. मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पाहिले, मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पाहिलेत.
पण जिवंतपणी जिवंत आईच्या स्वप्नाचं स्वराज्य आणि सुराज्य पूर्ण करण्यासाठी दिलं वचन साईबा वचन पूर्ण करी दिलं वचन साईबा वचन पूर्ण करी बाई माता ग शिवराजा ग बसला घोड्यावरी बाई माता ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी चाले घोडा माझ्या शिवरायाचा चाले घोडा माझ्या शिवरायाचा वीर तानाजी मारून रे साथीला सोबत जी होता दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी बाई माझा ग छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी माझा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी छत्रपती शिवाजी महाराज की जय विशेष घोड्याचा काढला म्हणून सांगते हा. ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी गुजरात भिवंडी घेतली, भिवंडीकडे गेले, ज्याला आपण मुंबईला CST म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तिथे छत्रपती शिवरायांनी थोडासा आराम केला, दमलेले घोडे ठेवले आणि पटईत निष्णात घोडे घेतले. सुरतेवर आक्रमण केली छत्रपती शिवरायांनी. सुरतेवरती का आक्रमण केली? तिथल्या लोकांना कळावं व्यापार काय असतो. जे बाहेरचे लोक त्रास देत होते त्यांना कळावं लुटल्यानंतर आपल्याला किती वेदना होतात. छत्रपती शिवरायांनी सुरतेवरती ज्यावेळी चाल करून गेले त्यावेळी छत्रपतींनी 2-2 घोडे सोबत घेतले होते. कशासाठी? हे लक्षपूर्वक ऐका. अफजल खान फाडला, शाहिस्तेची बोटं कापली, हे ठीक आहे, हा पराक्रम होता छत्रपती. पण छत्रपती शिवरायांची शिवनीती ज्याला म्हणतात, छत्रपतींचं विज्ञान किती, त्या काळामध्ये कुठल्याही तंत्रज्ञानाचा विकास नसताना छत्रपती शिवरायांनी केलेलं राजकारण समाजकारण हे किती अभ्यासण्याजोगतं आहे. 2 घोडे सोबत घेतले. आता तुम्ही म्हणताल 2-2 घोडे कशासाठी? एक मावळ्यांना बसण्यासाठी, सैनिकाला बसण्यासाठी 1 घोडा. तिकडून येत असताना तिकडे ट्रिप म्हणून जायचं नाही, मजा हजा करायला, शत्रूला लुटायचं, लुटलेली सगळी संपत्ती ठेवायची. दमलेला सैनिक असेल एवढं अंतर पार केल्यानंतर त्याला बसण्यासाठी 1 घोडा असावा आणि दुसरा घोडा लुटलेलं सगळं ठेवण्यासाठी असावा. याला म्हणतात गुड्स कॅरियर. तिथून पुढे ट्रक सुधारलेले आहेत. हे शिवचरित्रातली सगळी कॉपी केलेली. ज्यावेळी छत्रपती शिवराय लाल महालावरती आक्रमण केलं, वादळी वाऱ्यासारखे गेले, वादळी वाऱ्यासारखे तसे परतही आले. शाहिस्ते खानाची बरोबर 3च बोटं कापली. तो जेवायला बसला, तो काय आपल्यासारखा वारकरी नव्हता. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, त्याचा आपलं उचल घास घाल तोंडात, उचल. अशा लय अवलादीत बरं का. आता ते झाले असं फरशा झाल्यात सटकणाऱ्या, पाणी सांडले की माणूस फ्रॅक्चर. पहिल्यासारखं नाही फिरवता येत, पण ह्या रेषेच्या मधून थोडं तरी पाणी फिरलं गेलं पाहिजे. थोडं तरी पाणी, 1-2-3 थेंब. बऱ्याच जणांची पाहिलं मी टंबरेलमध्ये बोटं बुलेले. हे असं नसावं. बरोबर ही जी रेषा आहे आपली, दोन्ही हात एकत्रित केल्यानंतर जो चंद्र होतो तुमचा हाताचा, ती बरोबर जी रेषा आहे तिच्या मधनच असं
पाणी गेलं पाहिजे ताटाच्या भोवती. हा तो काय ताटा बिटाला पाणी थोडंच फिरवणारा होता. त्याचा आपला उचल गासगी घाल तोंडात. बरोबर घास तोंडात जाणार की त्याला जखमेवर मीठ टाकल्यासारखं व्हायचं. बरोबर 3च बोटं नसायचे पहा त्याला, कणगळी आणि अंगठा. आता तोड घासून घाल तोंडात. त्याला बरोबर आठवण व्हायची, शिवाजी. बोट गेले मी हानू घेणार का तुमच्या पुढं. बोट गेले, नावात अक्षर, शत्रूला आद्दल घडवायची कशी याच्यासाठी शिवचरित्र वाचलं पाहिजे. विठ्ठल शिवचरित्र वाचा आणि शिवचारित्र्य सुद्धा वाचा बरं का. चारित्र्य एवढं शुद्ध होतं. लाल महालात वादळी वाऱ्यासारखे गेले आणि तसे परत आले शिवराय. नंतर एकच खळबळ उडाली. त्या शाहिस्ते खानाची बहीण ओरडत होती, भाईजान मेरी बेटी लापत है, लगता है शिवाजी के आदमी मेरी बेटी को उठा कर लेके गए. शाहिस्त्या 3 बोटं कापलेला त्या बोटांकडे पाहतो. त्याच्या बहिणीला म्हटला, बहना मुझे लगता है तुम्हारी बेटी को शिवाजी के आदमी नहीं लेके गए. शिवाजी हमें बर्खास्त कर सकता है लेकिन हमारी बेटियां उठाकर नहीं ले जा सकता. अरे शिवाजी, पोरगी उठून पळून न्यायला तो काय शाहिस्ते खाणे का. रामाच्या चारित्र्याची खात्री रावणाने सुद्धा द्यावी. हा, श्रीकडे वाकड्या नजरेने पाहिला तो काय रावण आहे का. तो राम आहे, चारित्र्य संपन्न, मर्यादा पुरुषोत्तम. शिवाजीची माणसं तुझ्या मुलीला उठून नेऊ शकत, तिला उचलून नेऊ शकत नाही. आणि जर शिवाजीच्या माणसांनी तुझी मुलगी पळवली असेल तर निश्चिंत राहा, पोटच्या लेकीसारखी सांभाळेल तो शिवाजी तुझ्या लेकीला. कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून समोर ठेवण्यात आली होती, पण छत्रपतीने तिच्याकडे चरणांकडे पाहिलं. जागी वो तू माते नकरी सायास, जाई वो तू माते नकरी सायास, जाई वो तू माते, जाई वो तू माते नकरी सायास. आम्ही विष्णुदास कैसे नये, आम्ही विष्णुदास कैसे नये, जाई वो तू माते नकरी सायास, जाई वो तू माते नकरी सायास. आम्ही विष्णुदास तैसे नोहे. लेट आवाज येईल, लेट इथं दे जास्त. जागी वो तू माते न करी सायास. अशी चमूची माता असती, सुंदर आणि रूपवती. आम्ही हितैषीची जाहलो असतो, वदले शिवछत्रपती. इथं शिवरायांनी त्या स्त्रीचा केलेला गौरव म्हणजे जिजाऊंचे संस्कार होते बरं का. मागे कोणत्या सडके मेंदूना टाकलं होतं म्हणे जिजाऊंचा अपमान केला. हे पा भंगार अवलादी प्रोफेशनल विचार कधीच करू शकत नाही. विठ्ठल धन्य छत्रपती आन जन्मासी जाने केली स्वरा जाती खाती. जय हो. धन्य 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 दयाची खुशी. धन्य धन्य जयाची खुशी. जन्मने शिव छत्रपती. धन्य रे धन्य रे
जयाची खुशी जन्मले जन्मले शिव छत्रपती छत्रपती सगळे तुम्हाला अर्पण केले हा. बाबा वन्स मोर धन्य आवाज येणं आम्हाला ये ना आम्हाला ये ना झाला धन्य रे वा वा धन्य 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 जन्मने छत्रपती धन्य धन्य जयाची खुशी जन्मने 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 शिव छत्रपती जन्मले रे टाळ्या टाळ्या दंड हे भैया गाड़ी वाला गाड़ी हाथ करे गाड़ी तेरी रंग बिरंगी हे बैल तेरे गुलजा भैया भैया रे धन्य 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 छत्रपती ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं वाजवा जोरदार एकदा विठ्ठल छत्रपतींचा इतिहास तुम्ही आम्ही मान्य करू काय नवले छत्रपतींचा इतिहास बाहेरच्या देशात सुद्धा मान्य करतात या भारताला छत्रपती शिवरायांचा देश म्हणून ओळखलं जातं तुम्ही आम्ही मान्य करू यात काय नवले छत्रपतींचा इतिहास लादेन सुद्धा मान्य करत होता तुम्हाला माहिती आहे लादेन कोण होता त्याचं चरित्र मला तुमच्या समोर सांगायचं नाही हा लादेन जन्माला यायच्या कितीतरी आधी त्याचं चरित्र फ्रान्समधले एका ॲस्ट्रॉलॉजिस्टने 1508ला म्हणजे नाथ महाराजांच्या काळामध्ये पैठणचे नाथांच्या काळात 1508ला फ्रान्समधल्या बर्निया नावाच्या एका शास्त्रज्ञाने त्याचं चरित्र मांडून ठेवलं होतं सौदी अरेबिया नावाच्या देशात शारजा नावाच्या शहरात एक मोहम्मद बिन लादेन नावाचा माणूस असेल त्याच्या पोटी त्या मोहम्मद बिन लादेनला 9 बायका असतील त्या 9 नंबरच्या बायकोपासून 51 तुम्ही ऐकत चला फक्त बापरे अजिबात म्हणायचं नाही 9 नंबरच्या बायकोपासून 51 नंबरचा जो पोरगा जन्माला आला होता त्याचं नाव ओसामा बिन लादेन ज्या दिवशी लादेन जन्माला आला होता त्यावेळी त्याच्या मोठ्या भावाचा नातू 3 वर्षाचा होता तेव्हा आजा सगळ्यात लहान आजा जन्माला आला होता तो कोण होता काय होता त्या बर्नी नावाच्या शास्त्रज्ञाने लिहून ठेवलं होतं की सौदी अरेबिया नावाच्या देशात शारजा नावाच्या शहरात मोहम्मद बिन लादेन 9 बायका असतील 9 नंबरच्या बायकोपासून 51 नंबरचा जो पोरगा येईल जन्माला येईल आणि अमेरिकेला आपला झटका दाखवीन त्याने सगळं जग हादरवून सोडलं होतं सगळे त्याला पकडण्यासाठी पाठीमागे होते पण ते कोणाच्या हाती लागत नव्हता एकाने विचारलं लादेन जग मागे आहे तुझ्या सगळे तुला धरण्यासाठी पकडण्यासाठी उतावील पण तू कोणाच्या हाती लागत नाही थोडा आवाज द्यायला याचं कारण काय लक्षपूर्वक आहे का त्याने सांगितलं सगळे माझ्या पाठीमागे आहेत पण मी सापडत नाही याचं कारण एकच आहे डमी अरे 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 डमी कर्कश आवाज नको आहे आपल्याला म्हणजे रामवर श्याम सीतावर गीता गंगावर जमुना उचलायचे होते पाटील पण दुसरेच उचलून नेले पा आता कळतो का तुम्हाला डमी आमच्यासारखी आम्हीच सारखी दिसणारी 10 डमी तो सोबत ठेवत होता
एकाने त्याला प्रश्न विचारला लादेनला, तुला डमी ठेवण्याची संकल्पना कुठून मिळाली? आता तुम्हाला इथं बसलेल्यापैकी खोटं वाटायची शक्यता आहे, पण लादेनचं स्टेटमेंट असं होतं. तो म्हणे, डमी ठेवण्याची संकल्पना मला भारतातल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून मिळाली आणि मग मी डमी ठेवायला लागलो. एकाने विचारलं, छत्रपतीने डमी कुठे वापरला? तो म्हणे, शिवाकाशीत कोण होता? जर तेव्हा छत्रपती शिवरायांनी डमी वापरला नसता तर सिद्धी जवळच्या ताब्यात कधी छत्रपती शिवराय लागले असते. जगावर जर राज्य करायचं असेल तर शिवचरित्रच वाचलं पाहिजे. लादेन सारख्या दुष्टाला कळतं तर तुमच्या माझ्यासारख्या सज्जनाला का कळू नये? विठ्ठल भारतात 7 आश्चर्य, भारत देशच एक आश्चर्य पहा. जगातल्या 7 आश्चर्यापैकी अनेक आश्चर्य भारतामध्ये. तुम्ही भारतामध्ये आश्चर्य मानत असाल, आम्ही भारतालाच आश्चर्य मानतो. जिथला एक मुलगा सामान्य मातीतून जन्म घेतो, वयाच्या 15व्या वर्षी हातात ढाल आणि समशेर घेतो, वयाच्या 16व्या वर्षी रोहिडेश्वरावरती रक्ताचा अभिषेक करतो, वयाची 51 वर्ष जगतात पण वयाची 35 वर्ष अव्याहतपणे 24 तास या मातीसाठी झगडत राहतात. असे परमवीर ज्या भारतात जन्मास येतात तो देश आश्चर्यचकित असला पाहिजे. भारतच आश्चर्य. भारतातली चीनमधली एक, जगातल्या चीनमधली भिंत अतिशय प्रसिद्ध आहे. घरी गेल्यानंतर तुम्ही एक वाक्य सर्च करा, ऑल ऑफ चायना, गुगलला यूट्यूबला ऑल ऑफ चायना. चीनच्या भिंतीचा इतिहास तुमच्या समोर येईल. कधी बांधली, कोणी बांधली, किती वर्ष लागले, खर्च किती, त्याला लांबी, रुंदी, उंची सगळ्या डेफिनेशन. ती भिंत बांधण्यासाठी 150 वर्षाचा कालावधी लागला. तिची लांबी मला वाटतं 3000 का काहीतरी किलोमीटर आहे. 3000. भिंत बांधण्यासाठी 150 वर्ष म्हणजे 150 वर्ष 1 5 आणि 0. जी भिंत बांधण्यासाठी 100 आणि 50 150 वर्षाचा कालावधी लागला. तिची लांबी 3000 किलोमीटर आहे. आता मी तुला थोडा जोर द्या. छत्रपती शिवरायांनी 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 450 किल्ले बांधले, ज्याची लांबी जर मोजाल तर 4000 किलोमीटर आहे. हे जगातलं किती आश्चर्य म्हणताल तुम्ही? जी भिंत 3000 किलोमीटर आहे ते जगातलं आश्चर्य. छत्रपतींनी 50 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढे किल्ले घेतले, जिंकले, त्याची लांबी 4000 किलोमीटर आहे. आता हे गणित लावाल कुठे? पण झालंय असं, घर कोई आग लागदी घर के चिरागोणी. बऱ्याचदा इतिहास सांगणारे आपले असतात आणि इतिहासाचं वाटोळं करणारे सुद्धा आपलेच असतात. जो शुद्ध इतिहास आहे तो लोकांच्या समोर ठेवा. 65 किलोची तलवार वाकवतो. आता मला सांगा, ज्याचं वजन आहे त्याच्या अर्ध्यातला अर्ध माणूस वजन चांगलं उचलू शकतो. 65 किलोची तलवार वाकवायला त्याचं वजन सुद्धा 100-150 किलो तरी पाहिजे का नाही? आता घेतलेली तलवार नुसती उचलायची नाही, तिनं माणसं कापायची. मग 65 किलोची तलवार. फक्त इतिहासाचं वाटोळ कोणी करू नका. 8 तासात दिल्लीहून मुंबईला घोडा, दिल्लीहून पुण्याला घोडा, दिल्ली ते पुन्हा 2000 किलोमीटर काहीतरी अंतर आहे. मग 8 तासात दिल्लीवरून पुण्यापर्यंत घोडा येईलच कसा? एक तर हेलिकॉप्टरमध्ये घोडा बसवा, त्याची प्रति तास तो किती चालेल? इतिहास, घोडे पळत नव्हते असं नाही, घोडे पळत होते. त्यावेळचे मावळे सुद्धा एवढे प्रगल्भ होते. त्याने प्राणाची, जीवाची बाजी लावत असताना जीवाची पर्वा केली नाही. पण चुकीचा इतिहास लोकांच्या समोर आणू नका, मान्य होईल बुद्धीला सुद्धा. अशा गोष्टी लोकांच्या समोर ठेवा. येलाची पानं बेलाला नको. मावळे आमच्यासाठी छत्रपती शिवराय एवढेच प्रिय आहेत. सगळ्यांविषयी आदर आम्हाला तितकाच आहे. कारण छत्रपतीने 18 पगड जातीतले, जाती धर्मातले मावळे एकत्रित केले. जसं गोपालकृष्ण परमात्म्याने त्याला एकट्याला गोवर्धन उचलता येत नव्हता का? एकट्याने जसा करंगळीवर धारण केला, व सगळ्या गोपाळांनी काठीने त्याला मदत केली, तसा 18 पगड जातीतील समाजाचा आधार या स्वराज्य स्थापनेसाठी ठिणगी पेटली स्वराज्याची. पाहता पाहता स्वराज्याची स्थापना झाली. छत्रपतींनी सगळं करून ठेवले.
पहा तुम्ही, आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हा जो अधिकार मिळतोय, आजही आपल्याला पालथ्या मांद्या घालून नमाज पडायची वेळ आली असते. मी धर्मात तुम्हाला तेढ निर्माण करत नाही, पण ज्याला जे कर्म वाटून दिलेले त्याने ते करावं. आजही तुम्हाला काही काही मंदिरं पांढरी दिसत असतील, त्या काळामध्ये भारतावरती आक्रमण करणारे योनी प्रवृत्ती एवढ्या वाईट होत्या की त्यांनी मंदिरं उद्ध्वस्त केले. अनेक ठिकाणी मंदिरावरती पिरं उभारण्यात आले. त्या काळी आपली मंदिरं जिवंत राहिली पाहिजेत, आपल्या पूर्वजांना वाटू लागलं. भगव्या रंगाचे मंदिरं होते, पण भगवे मंदिरं काढून त्या मंदिराला चुना चोळला का निदान पांढरे रंग दिसले तर यवनी सत्ता हे मंदिर उद्ध्वस्त करणार नाहीत, म्हणून आहे तेवढे मंदिर वाचले. मी दिवसभर जरी बोलत राहिले, माझ्यासारखे असे किती कीर्तनकार जन्माला आले. म्हणजे छत्रपती आम्हाला शब्दातून मांडता येतील. आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काने आता ऐसे कोणी, आता ऐसे कोणी होणे ना. ऐकिल्या त्या काने आता ऐसे कोणी, आता ऐसे कोणी होणे नाही. आपल्याला सगळ्याला पहिलीत ऍडमिशन घ्यावं लागते का काय? कोणी कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम रोए, ऐसी करने करचनो हम हंसे जुग रोए. चदरिया जीनी रे जीने राम नाम रस दीने, चदरिया जीनी रे जीने, जीनी रे जीने. काम असं करा की नाव झालं पाहिजे, काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाव असं कमवा की नावातच काम झालं पाहिजे. गेल दिगंबरा विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती, राहिल्या त्या कीर्ती, जगमाजी जगमा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. श्रीमंतीचा आवाज तोपर्यंत असतो जोपर्यंत श्रीमंत माणूस जिवंत असतो. एकदा लाकडात जाळली आपला आवाज निघून जातो. आपण मेल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की छत्रपती शिवराय गेल्यानंतर जर 400 वर्ष जिवंत राहत असतील, 394 ना, 396 का 94, छत्रपती शिवराय तुकोबाराय 400 वर्ष जर जिवंत राहत असतील, ज्ञानोबाराय 750 वर्ष जर जिवंत राहत असतील, तर माणसाने मेल्यानंतर निदान, मेल्यानंतर म्हणते मी, आपण मेल्यानंतर निदान 20-25 वर्ष तरी जगलं पाहिजे का? एकदा खोटीला टांगले वर्षभर दिले मागच्या खोलीत फेकून का मेले, मेल्यानंतरही माणसाला जगता येतं, ते त्याचं कार्य जिवंत राहतं. तुका म्हणे का एका मरण्याची सर, तुका म्हणे का एका मरण्याची सर, तुका म्हणे का
छत्रपतींचा काळ समकालीन आहे. त्या काळात काय दुष्काळ पडत नव्हते का, पण एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नव्हती. आजही सरकारला मग जाग येते, शिवकालीन पाणी पुरवठा योजना राबवली पाहिजे गावागावात. छत्रपती शिवरायांचं तत्वज्ञान हे प्रगल्भ होतं. युक्ती होती, शक्ती होती आणि भक्ती होती. शक्ती, युक्ती, भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे. आज त्यांच्याच जयंत्या आणि पुण्यतिथ्या होतात. मला कधी कधी नवल वाटतं, पुण्यतिथ्या जयंत्या करू नका असं मी म्हणत नाही. अशा सात्विक पद्धतीने जर होत असतील तर आम्ही अशा गावांची नावं महाराष्ट्रात सांगू बरं का. इतक्या आदर्श पद्धतीने शिवजयंती जर साजरी करत असाल, कीर्तन चालू झाल्यापासून पाहते मी किती शिस्त, किती शांतता, किती सभ्यता, किती मंगलमय वातावरण आहे. म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा. छत्रपती शिवराय मूर्ती डोक्यावर घेऊन नाचायची गोष्ट नाही, तर छत्रपतींचे विचार डोक्यात उतरवण्याची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवराय. फक्त डोक्यावर घेऊन नाचणं नाही, त्यांचे विचार सुद्धा आत्मसात आले पाहिजेत. एखाद्या रस्त्याला छत्रपतींचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला संभाजीराजांचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला अण्णाभाऊ साठेंचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. रस्त्यांना महापुरुषांची नावं देणं बंद करा. महापुरुषांनी दाखवून दिलेला रस्त्यावरती चालणं पसंत करा. त्यांनी जो रस्ता दाखवून दिलेला आहे, महापुरुषांनी दाखवून दिलेला रस्त्यावरती ज्यावेळी आपण उतरू आणि तसं चालू, त्या दिवशी रस्त्याला महापुरुषांची नावं देण्याची गरज पडणार नाही. छत्रपती शिवरायांचं चरित्र धुतल्या तांदळासारखं होतं. चारित्र्य संपन्न हा राजा जगाच्या पाठीवरती झाले बहु, होतील बहु, पण याची सम हाची असा राजा कोणा होणे नाही. महाराज अनेक झाल्या, पण महाराजांमध्ये राजे जर झाले असतील तर एकटे शिवछत्रपती महाराज. त्याला म्हणतात ज्याने बाहेरच्या शत्रूवरती विजय मिळवला त्याला महाराज म्हणतात, आणि ज्यांनी अंतःकरणातल्या शत्रूवरती विजय मिळवला त्यांना महाराज म्हणतात. म्हणून छत्रपतींनी दिलेली संज्ञा आहे महाराज. अनेक ठिकाणी आपण प्रयोगही करतो, धन्य महाराज जन्मले संसारी. महाराजांच्या मध्ये राजे फक्त एकच झाले, राजांच्या मध्ये महाराज एकच झाले, छत्रपती शिवराय. आमची तर पुण्यतिथी बी नीट घाली देत का नाही काय माहिती. आम्हाला तर सप्त्यातच पाणी पाजलं तर पाजलं कोणी, घरी जाईपर्यंत तर आमचं काही ठीक दिसत नाही. पण आजही राजांची पुण्यतिथी आणि राजांचा जन्मोत्सव आपण जशी रामनवमी साजरी करतो, जशी कृष्णाष्टमी साजरी करतो, जशी आपण दत्त जयंती साजरी करतो, आज गावागावामध्ये छत्रपती शिवरायांची बालमूर्ती पाळण्यात टाकली जाते, पाळण्याची दोरी हलवली जाते आणि आज शिवरायांचा पाळणा गायला जातो. आज घराघरात मी अनेकांच्या घरात पाहिलं, जसं खंडोबा मांडलेला असतो तशी छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि एकटा पूजेसाठी मी अनेक घरात पाहिलं मांडलेला. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीज लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून ह्याच्या पायी घुंगर वाळा. गाली तीज लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून ह्याच्या
घातले सह्याद्रीचे कळे तुझ्यासाठी मावळे मर्द मराठी खळे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा वाट्याला आलेलं कर्म जर तुम्ही इमानदारीने करत असाल आणि पाळणे गात असाल तर चांगलेच गा बर का, नाही तर सोजा मेरे चंदा राता गई सोजा वरना डायन काट काय घुरईन त्याला झोपीत डोळे पांढरे करून मरण ते. एक तर मानसिकता अशी समाजाची शिवाजी महाराज जन्माला यावेत, लोक सिम्बॉल लावतात आमकं दमकं तमकं. छत्रपती शिवरायांची दाढी राखून कोणाला शिवाजी होता येत नसतं. शिवरायांसारखी मिशा वाढून कोणाला छत्रपती होता येत नसतं. शिवरायांसारखी स्टाईल करून तुम्हाला कॉपीच करायची असेल तर चारित्र्याची कॉपी करा ना. केसाची मिशाची कॉपी करायची असते का? शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजारच्या घरात तुझं का घर जळतं का? पोरग कुठं फिरायला जरी चाललं गाडीत ती म्हणती पुढं बसू नको, बसमध्ये ट्रॅव्हल्समध्ये मागच्या सीटवर बसू नका आणि पुढच्या सीटवर बसू नका, मधली सीट धरून बस. का? पुढून कोणी धडकलं तरी तू सुरक्षित, मागून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, तू मेला नाही पाहिजे. ते येरवाळीच पित्र घालतं. जर आऊसाहेब जिजाऊंनी स्वार्थाचा विचार केला असता तर स्वराज्य उभं राहिलं नसतं, आया बहिणीची इज्जत वाचली नसती. जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कापाळी. जिजाऊ मासाहेब तुम्ही नसत्या झाल्या तर नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावर कळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही नसत्या झाल्या तर नसते झाले राजे शिव छत्रपती. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बसती थी, एक शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती थी. माता जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. कडक आवाजाने रिटर्न. तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला. माता जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माता जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. तो बापाचा बाप बापाचा बाप वाघ शिव जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिव जन्मला. तो बापाचा बाप राजा शिव जन्मला. किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था. लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी जिसके पेट में से पापों का बाप शिवाजी पैदा हुआ था. छत्रपतीने आयुष्यभर ज्या गोष्टी केल्या, आयुष्यभर समर्पण केलं धर्मासाठी, समर्पण केलं ते हे स्वराज्य व्हावे हे तोसरींची इच्छा, म्हणजे जगदंबेची नाही, ही जिजाऊंची इच्छा. जिजाऊंची इच्छा आधी होती आणि मग आई तुळजाभवानी प्रसन्न झाली. तुम्हाला नाही कोणतं काम करता आलं हरकत नाही, वाट्याला जे जे कर्म दिलंय तुम्हाला, आपल्या वाट्याला जे कर्म आलं, राजकारणी असाल तर शुद्ध राजकारण करणं. हल्ली असं झालं, राजकारण म्हटलं की लोकांच्या डोक्यामध्ये एक वाईटाशिवाय दुसरं काही येतच नाही. समाजरूपी रथाची दोन चाक आहेत, राजकारण आणि धर्मकारण. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित ज्या दिवशी येतील त्या दिवशी या भारतामध्ये रामराज्य आणि शिवराज्य याला क्षणाचा सुद्धा वेळ लागणार नाही. एकाच नाण्याच्या दोन बाजू येत्या, पण इतकं गलिच्छ करून टाकले आम्ही. लोकांना राजकारण म्हटलं की फक्त घाणच दिसते, एक कचराच दिसतो. पण शुद्ध राजकारण,
राजसत्तेला धर्मसत्तेचा अंकुश पाहिजे. छत्रपती शिवरायावर अंकुश होता तो म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा. जे कर्म असाल, शिक्षक असाल शिकवायचं काम प्रामाणिकपणे करणे, वकील असाल न्यायदानाचं काम प्रामाणिकपणे करणे, डॉक्टर असाल पेशंटला बरं करण्याचं काम प्रामाणिकपणे करणे, जे जे कर्म असेल ज्याला ते ते कर्म प्रामाणिकपणे करणे. जन्माला आलो तर आपण भक्ती करणं आपलं कर्तव्य आहे. पण नाही तुम्हाला भक्ती जमली, वाट्याला आलेलं कर्म तरी इमानदारीने करा. कोणतं सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या माईबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर उभ्या हयातीत कुंकवाच्या धन्याची मालकाची आवाज द्या. पती नवरा हजबंड हबी मिस्टर नाहीच कळालं तर अहो पप्याचा बाप, त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती अभंगाचं प्रथम चरण. स्वामी काजे गुरु भक्ती, स्वामी काजे काजे गुरु भक्ती, स्वामी 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 काजे गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, वा वा. पितृवचन सेवापती, हित विष्णूची हे महापूजा, हित विष्णूची ही महापूजा, पितृवचनाचे वापर, पितृवचनाचे वापर, हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची स्वामी काजा गुरु भक्ती, पितृवचनाचे वापती, पितृवचनाचे वापती, स्वामी काजा गुरु भक्ती, पितृवचनाचे वापते, पितृवचनाचे वापती, पितृवचनाचे वापते, सेवापती. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, तसेच हात वर घ्या, सगळे घ्या हात वरती, सगळे घ्या. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती,
नवदा भक्ती जीवाने करावी पण जमत नाही हरकत नाही. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. भक्ती विना पशु कशासी वाढला सट्टीविने कायचा नेला नाही. काय माये गेली होती भूतापाशी हरी नये मुखासी हरे मुडा. नाही भक्ती जमत हरकत नाही. हे दोन्ही हात ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी दाजावले पाहिजेत. या दोन हाताने ज्या ठिकाणी गरज असेल तिथं या दोन हाताची मदत गेली पाहिजे. तोला मोलाचं वाक्य बोलते, छान आहे का? थोडासा आवाजात कडकपणा द्या. चंदनापेक्षा घातलेलं वंदन 100 पटीनं शीतल असतं. माऊली विको देऊ नका. चंदनापेक्षा घातलेलं वंदन 100 पटीनं शीतल आहे. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीत श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे. झोपले का काय? जागेत का तुम्ही? टीट फॉर टॅट ये यथामाम प्रपद्यन्ते तास ततैव भजाम. तुम्ही टंगळ मंगळ ऐकणार, मी लगेच जय विठ्ठल करणार नाही. कोणती भक्ती जमत हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करणे. स्वामी काज राज पालखीत बसान विशाळगडाकडे प्रस्थान करा. जीवासे पर्यंत हा बाजी प्राणाची बाजी लावून धरील. पालखीत बसान विशाळगडाकडे प्रस्थान करा. काळजावर दगड ठेवला राजांनी, पालखीत बसले विशाळगडाकडे प्रस्थान केली. जोपर्यंत गडावरनं आवाज येत नव्हता तो फेंसा, जोपर्यंत गवताच्या गंजी पेटत नव्हत्या, धुराचे लोळ दिसत नव्हते, तोपर्यंत बाजी प्राणाची बाजी लावून उभेच होते. धारा तीर्थी पडले पण श्वास थांबायला तयार नव्हता, कारण आतुरले होते तो आवाज ऐकण्यासाठी. ज्यावेळी धाड 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 5 तोफांचा आवाज आला, हसत हसत बाजी प्रभूने आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले. हर हर महादेव गरजत उठले, लढले मैदानी, परवान केली आपल्या जीवाची शूर मावळ्यांनी. को द्यायचा सैनिकांचे शूरवीरांचे व्यर्थ नाही बलिदान तुम्हाला शिवरायाची आता विनंती असेल, राजांच्या जयंतीला कीर्तनात बसलात, उभे आयुष्यात माझ्या दादानं बसायची जागा चुकू देऊ नका बरं का. टाळ वाजले, टाळात बसलात ना, आता टाळातच बसा. चाळात आणि घुंगरात कधी बसू नका. कारण छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत. इथं दोन्ही हात जन्माला आलेत स्त्रियांना वाचवण्यासाठी, स्त्रियांना नाचवण्यासाठी. आपला जन्म नाही झाला, महाराष्ट्राचा बिहार झाला या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये. येणारी परिस्थिती किती भयानक असेल तिला तोंड द्यावं लागेल आपल्याला. मध्यंतरी इतकं वातावरण म्हणजे बैलाला बी तमाशा होता पहा. आता वेगळा सिनेमा बाहेर पाहायला जायची गरज, घराघराचा सिनेमा झालेला आहे सध्या. बस आपण आपल्यापासून बदला, एक दिवस जग आपोआप बदललेलं असेल. वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करणे. स्वामी काज दुसरी गुरुभक्ती, शिष्य असाल गुरूंची सेवा. श्री गुरु रामशिष्टा शरण कृष्ण सांदीपणी गुरु केला, वगैरे वगैरे प्रमाणात येतील. माझा वेळ संपून गेला. तिसरी पितृवचन, पुत्र असाल जन्मदात्या माईबापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. ज्यावेळी छत्रपती 32 मण सोन्याच्या सिंहासनावर बसले, महाराष्ट्राचे पहिले छत्रपती झाले. पण सिंहासनावर बसणार राजांच्या डोळ्यात पाणी होतं. आऊसाहेबांनी विचारलं, राजे हे स्वराज्य व्हावे हे तुसरींची इच्छा,
अशा सुवर्णाच्या क्षणाला आपण रडताय. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजाच्या मुखातली उद्गारित मायबापांना न बोलणाऱ्या अवलादी राजे म्हणतात, आऊसाहेब हा सुवर्णाचा क्षण पाहण्यासाठी जर तुमच्या कपाळावरचं कुंकू आणि आमचे आबासाहेब जर जिवंत असते तर त्यांना किती आनंद झाला असता. नाही, महाराष्ट्राच्या राजाला वाटतं जर माझा बाप जिवंत असला पाहिजे. आम्हा शेतकऱ्यांच्या पोरीला काय वाटू नये, आमचा बाप निदान कन्यादानापर्यंत आमचे त्याच्या म्हातारपणापर्यंत तरी आम्हाला दिसला पाहिजे, जगला पाहिजे. सगळ्याला वाटतं ना आपला बाप जगला पाहिजे. मोठा माणूस रडला, मोठा माणूस मेला तर त्याची शोक सभा होते. मोठा माणूस मेला तर सुतक सगळीकडे पडल्यासारखं होतं. गरिबाचं कोणी ध्यानात घेत नाही मायबाप. एखादा नेता मरू द्या, बाप मेलो लोक रडत नाही तेवढे रडतात. ज्यावेळी गोरगरिबा शेतकरी दुष्काळापायी आणि कर्जापायी जर आत्महत्या करत असतील, कर्जात बुडत असतील, कर्ज नको कर्जमाफी नको, महाराष्ट्रातल्या कुण्या शेतकऱ्याला सरकारच्या दारात कर्जाची भीक मागायची गरज पडेल अशी परिस्थितीच येऊ देऊ नका त्याच्यावरती. बाकी काही करायची गरज नाही. कर्ज नको कर्जमाफी नको. तिसरी पितृभक्ती, चौथी सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या सत्य बोली मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. आपल्याकडे मराठी म्हणींचा प्रकार आहे. आती तिथं म्हणून मी थांबते आता. आती शहाणा त्याचा गर्वाचे घर. झोपले का काय तुम्ही, हाय का गेले? पुढच्याला ठेच मागचा. बोला रे बोला. पाना मागून आली आणि पाना मागून आली आणि तुम्ही शाळेत गेले का कवा? शाळेत गेली पण आता पोटात भुका लागलेल्या आहेत. आपल्याकडे म्हणतात लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले शक्यतो निळू फुले. कपडे बाबाचे लपडे निळू फुलेचे. आपल्याकडे म्हणजे म्हणीला आता काय येत आहे, आपल्याकडेच म्हणीवर का ती घेणं न देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेना. ही मन मी आपला मराठवाडा सोडला तर दुसरीकडे कुठंच ऐकली नाही. मोठेपणा डोक्यावर वाहना. आपल्याकडे म्हणी म्हणतात केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे, प्रयत्नांती परमेश्वर. माऊली सांगतात परी अभ्यासाचे निवड एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळी केली एके. राजांनी ठरवायला पाहिजे होतं अफजल खान केवढं संकट आहे, माझा निभाव लागेल तिथं, पण प्रयत्नांती परमेश्वर. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे पैसे खर्च घ्यावं लागतं माहिती. विष्णूची महापूजा, हिचा विष्णू अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. अनुभव नाही तुझा, नाही तुझा.
मिले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशाने बहते सागर सागर में बादलों कर बने बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा ओ अनुभव अनुभव आनारा आनारा वाह जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा वही परम पद पावेगा वही परम पद पावेगा अनुभव दया करणे दे पुत्राच देती दास आणि दासी यासी अपंगिता नाही त्यासी तरी जोर दये एका रंगले गांगले त्यासी मन गो आपोले तुझी साधू ओळखावा देव देते वा 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 निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणारविंदी समर्पित करून पुनश्च एकदा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2026 ईसातकरांसाठी जोरदार टाळी वाजवा. म्हणजे आपण आपल्यासाठीच सगळ्या तरुण मंडळीचं मला कौतुक. तेही सातकर महाराज इथलेच इथलेच हरिकीर्तनासाठी नियोजक आयोजक संयोजक ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला श्रीधर भाऊ सातपुते आणि श्रीधर भाऊ सातपुते हे दोघांचं नावं एक आहे ना आडनावं एकच आहे. दोघांच्या माध्यमातून संपर्क येणं झालं. दोघांनाही धन्यवाद. या गावची सगळी तरुण मंडळी असतील गावातील सगळे आबालांपासून वृद्धांपर्यंत टाळकरी माळकरी वारकरी विनेकरी पहारेकरी परिसरातील कीर्तनकार प्रवचनकार कथाकार रथी महारथी अतिरथी अतिरेकी सोडून ज्यांच्या गोड पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला. सुरुवातीची अत्यंत गोड चाल ज्यांनी गायली ज्यांची सुंदर अशी इथं मृदंगासाठी गोड साथ होती त्या खिलारी जोडीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपारायण भगवान महाराज इसातकर एकदा बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे गोड आवाजाचे धनी बाळकृष्ण महाराज कुलकर्णी आणि आदरणीय हरिभक्तीपारायण गोड आवाजाचे धनी अमोल महाराज झाडगावकर या जोडीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गावकरी सगळी भजनी मंडळी वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी पलीकडे महिला माता भगिनींमध्ये माझ्या महिला माता भगिनी टाळकरी विणेकरी बाबांपासून सगळेच माळकरी टाळकरी
माझ्यापेक्षा आपण सगळे वयाने ज्ञानाने अधिकाराने साधनेने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. मला आपला परिचय नाही त्यामुळे नाव घेतलं नाही म्हणून कोणी माझ्यावर रुसू नका. आदरणीय हरिभक्तीपरायण श्यामसुंदरजी महाराज इतर साबळे इतर कोणी असाल तर मला सिग्नल देत राहा. माझ्यापेक्षा वयाने अधिकाराने ज्ञानाने ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आश्रमवृद्ध सगळेच महात्मे असतील. मी सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून पत्रकार चित्रकार बांधव मंडळी कला क्रीडा क्षेत्रातील सगळेच मान्यवर राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक वारकरी आध्यात्मिक क्षेत्रातील सगळेच मान्यवर आजी माजी सरपंच आजी माजी उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायतीचे सदस्य आजी माजी दूध डेअरीचे चेअरमन कारखान्याचे चेअरमन सोसायटीचे चेअरमन आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती सदस्य अध्यक्ष आजी माजी नगर परिषद नगरपंचायत नगराध्यक्ष नगरसेवक आजी माझे आमदार खासदार जहागीरदार गुत्तेदार दुकानदार गुंठा मंत्री कोणी जीवाचं न घडत सर मत सर आपल्या तालुक्याचे सर्व तालुका अध्यक्ष असतील विविध संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष विविध संघटना असतील. मला कोणाचंच वावडं नाही पहा पण परिचय नसल्या कारणाने अनावधानाने होणार नाही. तसं तुमची लेख समजून मला पदरात घ्या. माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत गोड पोहोचवला त्या सिस्टीमसाठी एकदा टाळी वाजवा. हरिकीर्तनासाठी मला आत्तापर्यंत ज्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल असे वारकरी तडका अस्सल कीर्तनकार गोडी कीर्तनाची धूम मराठी यूट्यूब चॅनल तथा धूम मराठी सध्याचं फेसबुक पेज अत्यंत नावाजलेलं चॅनल आणि फेसबुक पेजचे सर्व आमचे महेश दादा पौळ या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा त्यांचंही कौतुक करूयात. आमचा प्रवास लांबचा असतो म्हणून आमचा सारथी कधीच कीर्तनात बसत नाही. आज जरा जवळचं कीर्तन होतं म्हणून तो एवढ्या दिमाखात कीर्तनात बसलेला आहे. एवढे कीर्तनकार फिरतात पण आम्हाला वेळेवर पोहोचतं करण्याची जबाबदारी खरं ड्रायव्हरवर असते बरं का. कधी कधी त्या ड्रायव्हरचा बी आपण कौतुक केलं पाहिजे एकदा. त्याच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचं लग्न झालेलं नाही करायचं आहे आम्हाला. तो कधी कधी म्हणतो तुमच्या नादात भाना हिंडता मी तसंच राहायचो तुझं बी लग्न करून देऊ बाबा. छान. हरिकीर्तनासाठी माझे पतिराज उपस्थित आहेत. नाही तर कीर्तन झालं तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का म्हणजे मिटलं का. एवढंच उशिरा नाव घेते तर उखाण्यातच घेते की घेऊ का नको लाडक्या बहिणी घेऊ का एवढा आग्रह करताय तर घेऊनच टाकते. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीला 3 तार अडकी त्याला घुंगरबारा पान खाते तेरा घामे तो झरा नवरा घालतो इंजिनवारा. तिकडून आला व्यापारीने दिली सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वडे 7 वडे आतल्या वड्यात पलंगावर गादी ऋषी उशर बशीत कप कपात घडीत वाजून गेला एक रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी इसातकारांची लेख. झालेली सेवा हरिचरणी समर्पित सगळ्यांचा. कोणी राहिले का नाव घ्यायचं. वाणीला पूर्ण विराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली उच्चारी नादे कारण अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव झाले समाधान तुमचे देखील चरण रुवाळी कल्पना येते सापडले क्षण आता उठावे से मना येत नाही नाराज निवालीला दाब आता उठावे से मना चक्र पाने पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा पुरली नवस धन्य काळा युवा सन्मुख जवळ पुरली नवस धन्य आरती ज्ञान राधा साधू संत मनविला माझा दुपले ज्ञान जगे प्रकट गुहे बोले हरि तुकारामा स्वामी सदुर्गामूर्ती राघव सागरात पैसे श्री ब्रह्मा तुका रामेश्वरी तुकाराम मूर्ती
समर्पयामः खाली लोटांमध्ये नजर डोळ्या पाय रूप तुझे प्रेमालिंगनान पूजन करवावे मागणिक प्रत्यादेश तुका म्हणे आता उगार तोही मजटे काही संताची थांबा एक मिनिट फक्त एक मिनिट निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू बसा रे अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी बसा खाली बसा आज आपल्या इसाद नगरीमध्ये श्री हरिभक्तपरायण रुपालताई सवणे परतूरकर ताई यांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे. तरी ताई तुम्हाला एक आमच्या गावची ओळख करून देतो. आम्ही फक्त स्मारक उभं केलं नाही तर स्मारकावर रोज नित्य पूजा होते आणि साप्ताहिक जिजाऊ वंदना होत असते. आणि आमच्या गावची दुसरी एक ओळख आहे, अभिमानानं सांगतो आमच्या गावची दुसरी ओळख, आमच्या गावामध्ये 150 सैनिक आहेत. फक्त मुलंच सैनिक नाहीत, आज आमची भगिनी सुद्धा एक सैनिक म्हणून आज निधड्या छातीने सीमेवर संरक्षण देत आहे. हे आमच्या गावचं एक वैशिष्ट्य आहे. तरी आपण आमच्या गावामध्ये आलात, आम्हाला शिव अंजनाचं एक डोस आम्हाला दिलात. आम्ही त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करूच. तसं रुपालताई सावणे तसेच बाळासाहेब महाराज कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्या निधड्या आवाजातून आम्हाला गायनाचं काय असतं हे कवळ करून दिली. त्यानंतर अमोल महाराज यांनी सुद्धा आम्हाला दिलं. नंतर रामेश्वरजी महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी गोड आम्ही गायन ऐकलेलं आहे. त्यानंतर शेर बुड्ढा हो सकता है मगर तो शिवर ही हो सकता है, आमचे भगवान महाराज सातकर. हे महाराज एक बोलू का, हे अशा तालमीमध्ये निर्माण झालेत लोक. प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या तालमीमध्ये जे निर्माण झालं ना, त्याचा त्यांना भैरव काय आहे, भैरवी काय आहे, भैरव्याचं प्रकड काय असते, भैरवीची पकड कोणती घ्यायची, आरो काय आहे, आवरो काय, आय डोंट नो, माहीत नाही त्यांना. पण जे निर्माण झाल्यानं त्यांची भैरवी सुंदर आहे, मन समाधीमध्ये जाते. नंतर आमचे आबा भगवान आबा ते सुद्धा मारुतराव महाराजांच्याच कृपेनं सुरू झालेले इथं. असे सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो, ताईचा आभार मानतो. आम्ही आमच्या गावामध्ये आलात, आमच्या गावकऱ्याच्या वतीनं व सार्वजनिक शिवजन्मोत्सव इसाद या समितीच्या वतीनं आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतात.